राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे व्हेज हक्का नूडल्स। व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघू। व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी इथे 2 ते 3 पॅकेट नूडल्सचे घेतलेले आहे। त्यानंतर चिरलेला कोबी, चिरलेली सिमला मिरची, इथे अर्धा किलो चिरलेली कोबी घेतलेली आहे, पाव किलो सिमला मिरची लांबोळकी चिरून घेतलेली आहे, 5 ते 6 कांदे लांबोळके चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धी वाटी लसूण पाकळ्या, 2 इंच अद्रकाचा तुकडा। त्यानंतर मसाले आपल्याला काय काय लागणार आहे ते बघू। मिरी पूड, 1 ते 2 चमच तिखट, मीठ, फोडणीसाठी तेल, इथे व्हेज हक्का नूडल्स मसाला घेतलेला आहे। त्यानंतर 2 चम्मच सोया सॉस, त्यानंतर 2 चम्मच रेड चिली सॉस आणि 2 चम्मच ग्रीन चिली सॉस, आणि इथे शेजवान चटणीसुद्धा 2 चम्मच मी वापरणार आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून नूडल्स उकळून घेऊ। पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। आता यामध्ये आपण मीठ घालू। अगदी चवीपुरते आपल्याला मीठ घालायचे आहे। यामध्ये आपण आता नूडल्स घालू। आपल्या पाण्याला चांगले उकळे आलेले आहे। यामध्ये आपण आता नूडल्स घालू आणि चांगल्या शिजवून घेऊ। नूडल्स चांगल्या नरम होईपर्यंत वाफवून घ्या। आता आपण यावर झाकण ठेवू आणि नंतर नूडल्स मधले पाणी गाळून घेऊ। आपले नूडल्स आता उकडून झालेले आहे। त्या मी चाळणीमध्ये गाळून घेतले आहे। त्यामधले संपूर्ण पाणी काढून घेतलेले आहे आणि त्यावर थोडे थंड पाणी घालून ते सुद्धा काढून घेतले आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम केले आहे। आपले तेल चांगले कडकडीत गरम झालेले आहे। त्यामध्ये आपण लसूण घालू, सिमला मिरची, चिरलेली पत्ता कोबी, त्यानंतर चिरलेला कांदा। हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। हे जास्त आपल्याला परतवायचे नाही, साधारण 2 ते 3 मिनिटं फक्त परतवायचे आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा मिरी पूड आणि आपला व्हेज हक्का नूडल्स मसाला घालून घेऊ आणि व्यवस्थित परतवून घेऊ। यामध्ये 1 ते 2 चम्मच चिली सॉस, 2 चम्मच रेड चिली सॉस, 2 चम्मच सोया सॉस घालायचा आहे आणि मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। आता आपले मिश्रण चांगले परतलेले आहे। आता यामध्ये आपण नूडल्स घालू आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊ। आपल्या व्हेज हक्का नूडल्स आता तयार झालेले आहे। यावर आपण थोडी चिरलेली कोथिंबीर घालू। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायची तुम्ही घालू नका। तर बघा मैत्रिणींनो, आपल्या व्हेज हक्का नूडल्स गरमागरम तयार झालेले आहेत। चला आपण एन्जॉय करूया व्हेज हक्का नूडल्स। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। तसेच तुम्हाला अशा काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वाद घरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा। लिंक बायोमध्ये दिलेली आहे। धन्यवाद मैत्रिणींनो।